साधारणतः असा समज आहे की मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये सर्वात उंच मूर्त्या पाहायला मिळतात. परंतु जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर ही उपनगराचा राजा हा जो नावाजलेला गणपती आहे, हा जो प्रसिद्ध गणपती आहे, हा सुद्धा भव्य आहे, मोठा आहे. आणि मी आता दक्षिण मुंबईत नाही, मी आहे बोरिवलीमध्ये. बोरिवलीसारख्या भागामध्ये इतकी मोठी मूर्ती आणणं खरंच एक कमालीचा योग असतो. त्यासाठी कार्यकर्त्यांची मेहनत असते. कशा प्रकारे हा योग जुळून येतो आणि उपनगराचा राजा हा बिरुद मिरवताना कशा प्रकारची दमछाक होते हे आपण विचारूया पदाधिकाऱ्यांना. नमस्कार सर, MH24 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. उपनगरचा राजा जितकं नाव मोठं आहे तितकी मूर्ती सुद्धा मोठी आहे, परंतु त्याच्या मागची मेहनत सांगाल का? त्याची मेहनत म्हणजे गणपती उत्सव चालू होण्याच्या आधी जवळजवळ किमान नाही म्हटलं तरी 3 महिने आधी सगळेच कार्यकर्त्यांची दमछाक उडालेली असते. कारण एवढा मोठा उत्सव साजरा करणं ही काहीची गोष्ट नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचा ह्या म्हणजे पदाधिकारीच नाही पण प्रत्येक छोट्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा त्याचा सिंहाचा वाटा असतो, जो तो आपल्या ॲज पर देअर कॅपॅसिटी आणि कॅपॅसिटीप्रमाणे ते मेहनत देत असतो आणि त्या पद्धतीने हा उत्सव साजरा होतो. उत्सव साजरा ही एवढी मोठी मूर्ती आणण्याचं कारण एवढंच की तुम्हाला जर माहिती असेल तर उपनगरात एवढी मूर्ती कधीच नव्हती. लोकांना उपनगरातल्या राहत्या रहिवाशांना मुंबईत जावं लागायचं आणि मग तिकडे गर्दी होणं वगैरे. मग मंडळाने एक असा ध्यास घेतला की आपण आपल्या इकडे म्हणजे बँड्रा ते दहिसरपर्यंत मोठी मूर्ती त्यावेळी नव्हती. मग आम्ही हा उपक्रम चालू केला आणि मोठी मूर्ती इथे चालू केली. मोठी मूर्ती कुठून आणायचं? विख्यात मूर्तिकार विजय खाते यांनी आम्हाला भयंकर मोलाची साथ दिली. त्यांनी भयंकर आम्हाला सहाय्य केलं आणि त्यांच्या प्रित्यर्थ ते कैलास विजय त्यांची मुलगी यांनी हा आम्हाला वारसा चालू केला. ही मूर्ती जी आहे ती आम्ही बसल्या जागी आम्ही ते बनवतो आणि मूर्ती बनवल्यानंतर हा उत्सव साजरा होतो. उत्सव साजरा करण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही बघितलं असेल की आमच्या मंडपात तुम्हाला भव्य दिव्य डेकोरेशन नाही दिसणार, पण ह्या माध्यमातून जो काही निधी गोळा होतो त्या निधीचा आम्ही मुलांची दत्तक योजना म्हणजे जी मुलं खरोखर त्यांची आर्थिक परिस्थिती फार दुर्बल आहे पण त्यांना शिकण्याची आवड आहे किंवा तो इंटेलिजंट आहे, तर आम्ही असं DMCच्या महानगरपालिकेच्या शाळेत आमची एक विशिष्ट टीम आहे मंडळाची, जे स्वतः एक शिक्षक आहेत. ते टीम आमची त्या शाळेला अप्रोच होते आणि तिकडनं आम्ही त्या मुलांचा आम्ही त्यांच्या पॅरेंट्सशी आम्ही इंटरव्ह्यूज घेतो आणि त्यांना त्या पद्धतीने आम्ही आर्थिक मदत करतो. म्हणजे मदत ही फक्त शाळेतल्या मुलांपर्यंत नाही तर आम्ही अप टू ग्रॅज्युएशन मंडळाला असं बरेच आहेत जे ज्यांनी मंडळाच्या निधीतून त्यांचं आम्ही ग्रॅज्युएशनपर्यंतचं शैक्षणिक खर्च मंडळाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण मुलाचं काम करत असतात, त्या व्यतिरिक्त असे कोणते उपक्रम आहे जे उपनगरचा राजा वर्षभर करत असतो? आमच्याकडे दरवर्षी गणपती उत्सव साजरा मेडिकल कॅम्प होतो. मेडिकल कॅम्प म्हणजे फक्त ब्लड डोनेशन नव्हे तर सगळ्या बॉडी चेकअप, आई चेकअप, तुमच्या इतर आणखीन गोष्टी ज्या आहेत ज्या इन टर्म्स ऑफ मेडिकल लँग्वेजमध्ये त्या सगळ्या चेकअप फ्रीमध्ये दिल्या जातात. आई चेकअप्स असतात त्या फ्रीमध्ये दिले, चष्मे फ्रीमध्ये दिले जातात. प्लस एक नॅचरल डिझास्टर कॅलॅमिटीज काय झाली तर मंडळ परत त्या ठिकाणी आपल्या मुलाचा हात उभा आहे पुरेसा जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, आम्ही असं नाही की आम्ही कोणामार्फत जातो. मंडळाचे सगळे कार्यकर्ते तो 2-4 दिवसाचा जो रजा काढून प्रत्येकी आम्ही त्या गावात जाणं आणि स्वतःच्या हाताने ती मदत करणं, जेणेकरून आम्ही जे काही करतोय त्याचं समाधान आम्हाला मिळालं. ही सगळी बाप्पाची कृपा आहे, बाकी आणखीन काय नाही. शेवटचा प्रश्न विचारेन, कारण की जेव्हा आपण मोठ्या मूर्तींबद्दल बोलतो असतो तेव्हा दक्षिण मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी बाजूला असते, आपल्या इकडे उपनगरामध्ये अशी परिस्थिती असते, त्यात इमारतीचं बांधकाम, वायरी येत असतात. या सगळ्यातून आपण कशा प्रकारे विसर्जनाची तयारी करतात? आम्ही आता गेली बरीच वर्ष आम्ही आमचं गणपती विसर्जन होतं गोराई खाडी ते माघाठाणेपर्यंत. आमचे कार्यकर्ते, आमची मुलं ही संपूर्ण इकडनं जो मार्ग आहे गणपतीला नेण्याचा त्याचा सर्वे करतात. परत जिथे कुठे कमानी असेल, जिथे कुठे केबल वायर असेल, मग तिकडे त्यांना जाऊन त्यांना आधी आम्ही सूचना देतो की गणपती आता सगळ्यांनाच माहिती आहेत आणि बोर्डी पण बऱ्यापैकी आता मोठे गणपती झाले, त्याच्यामुळे ती अडचण आता बऱ्यापैकी ही झालेली आहे. असे स्थानिक आमदार खासदार असे आहेत, प्रवीण दरेकर आमच्या इकडचे मंडळाचे फार मोठे हे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अशी गोपाळ शेट्टी माझी हे खासदार आहेत. असे बरेच नेते मंडळी सगळ्या पक्षाचे इथे सगळ्या पक्षांचे सगळे लोक, सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, सगळे नेते मंत्री सगळ्यांचा हातभार लागतो. तर मग इकडनं नेताना मग आम्ही असं सकाळचा गणपती काढतो आणि संध्याकाळी 9 ते 10 दरम्यान आमचं विसर्जन गोराई खाडी इथे होतं. नक्कीच. बघा, गणपती बाप्पाकडे येत असताना प्रत्येक जण भक्त असतो, मग ते समाजकारणी असू दे किंवा राजकारणी असू दे, आम्ही सर्व गणपतीचे ते लहान असतो आणि म्हणूनच आपला गणपती मोठा असतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या स्पर्धेमध्ये आपण आलोय श्री साई दर्शन मित्र मंडळ बोरिवली पश्चिमचा राजा हा नावाजलेला प्रसिद्ध गणपती मंडळ असण्याचं मागचं कारण
सामाजिक जनजागृती करताना आपण नेहमी आधुनिकतेचा विचार केला पाहिजे. जसं जसं भारत पुढे चाललाय आधुनिकते तंत्रज्ञानाची आपण वाट पाहतोय, परंतु त्यामध्ये काही स्कॅम होतात आहे, काही फ्रॉड होतात आहे, ह्याचाच देखावा करता या मंडळाने साकारला. पण अध्यक्षांना विचारूया. नमस्कार सर, MH24 न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. सामाजिक काम करत असताना, जनजागृती करत असताना एक नवीन विषय तुम्ही आणला आहे, तो विषय कोणता? नमस्कार. मी सर्वप्रथम मी तुमचं आभार मानतो की तुम्ही इथे आलात, गणेशोत्सवाला दर्शन घेतलंस. आमचं श्री साई दर्शन मित्रमंडळ गेले 26 वर्ष आमचं हे चालू आहे. यावर्षीचा विषय आहे सायबर क्राईम, म्हणजे ऑनलाईन जे फ्रॉड होतात त्यावरती हा विषय आहे. आम्ही KBCचा माध्यमातून म्हणजे KBCचा सेट लावून त्या माध्यमातून आम्ही विषय मांडला आहे की लोकांमध्ये, वृद्ध, वयोमानसं आणि लहान मुलांमध्ये जे ऑनलाईन फ्रॉड होतात आजकाल, म्हणजे SMS द्वारे, बँकेद्वारे काहीतरी फोटो व्हिडिओद्वारे फ्रॉड होतात, ते आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केले. मग त्यातून लोक कसे त्यांना बचाव करता येईल व तसा तुमचा फ्रॉड झाला मग त्यांनी कुठे जाऊन कंप्लेंट करावी, कुठे त्याला न्याय मिळेल, त्या सर्व गोष्टी आम्ही बाबी ह्याच्यामध्ये आम्ही दाखवल्या आहेत. म्हणजे आजच्या तारखेला ह्याचा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. खरं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की अवेअरनेस, जनजागृती होणं गरजेचं आहे, कारण की जसं लहान लहान मुलांकडे मोबाईल आले, टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, डेव्हलपमेंट वाढत चालली आहे, विकास पण वाढत चालला आहे, पण आता जे चोर आहेत, जे क्राईम करतात, त्यांचं आता साधारणतः साधन सुद्धा बदललं आहे. आधुनिकतेकडे वाद चालताना ते टेक्निकली जरा जास्तच काम होतं, त्यामुळे अशा प्रकारचा अवेअरनेस गरजेचं आहे. परंतु हे सगळं साकारत असताना कोणत्या गोष्टीची जास्त दक्षता आपण घेतली? कसं आहे, आपले जे पंतप्रधान मोदीजी आहेत ते डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन चक्रे पण वळतो आहे, पण त्याच पाठोपाठ जे भ्रष्ट लोक आहेत त्याचा फायदा घेऊन सामान्य व्यक्तीला ठगायचा ते प्रयत्न करत आहेत. मग याची काळजी कुठेतरी आपण घेतली पाहिजे, सामान्य व्यक्तीने घेतली पाहिजे. कारण छोट्या छोट्या बाबी असतात, OTP देणं कुठल्या व्यक्तीला गरजेचं आहे, कधी द्यावा, का द्यावा, या सर्व बाबी लक्षात आल्या पाहिजे. कारण काही माणसांना शिक्षित लोकांनाही बरोबर तो फ्रॉड झालेला आहे, मग त्यांनाही एवढं शिक्षण घेऊन पण त्यांच्यावर फ्रॉड होतो, म्हणजे कुठेतरी आपल्या व्यवस्थेचा कुठेतरी याच्यामध्ये हे आहे, तर कुठेतरी बदल झाला पाहिजे व्यवस्थेमध्ये. नक्कीच बदल झाला पाहिजे. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. 50 वर्षाआधी आपण देखावे बघत होतो, ते कुठेतरी सामाजिककडे आणि धार्मिकतेकडे होते. आज अशा प्रकारच्या देखाव्याची खरंच गरज आहे. इथे जे प्रेक्षक येतात, जे भाविक येतात, जे गणेश भक्त येतात, त्यांना हा देखावा आवडतोय का? नक्कीच. ॲक्च्युली कसं आम्ही प्रत्येक वर्षी काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न करत आहोत. तर याही वर्षी आम्ही सायबर क्राईमचा हा आपल्या आजूबाजूलाच भरपूर सारे केस असे आम्हाला सापडले की हा अवेअरनेस खूप गरजेचा आहे आजच्या तारखेला. म्हणून लोक जे लहान मुलांपासून ते वयोमानसंबंधात खूप मेसेज देऊन सांगताना आम्हाला अप्रिशिएट करतात की तुम्ही हा चांगला सब्जेक्ट निवडला आहे. आमच्या मुलांना किंवा आम्हालाही यातून खूप चांगलं शिकण्यासारखं भेटलं आहे. खरंच गणपती बाप्पाच्या माध्यमातून अशी सामाजिक जाणीव करणं गरजेचं आणि आधुनिकतेकडे वाटचाल करताना आधुनिक गुन्हे काय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सध्या हा सामाजिक मेसेज या मंडळातून दिला गेलाय. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 2024 या वर्षाचा देखावा गावदेवी प्रगती मित्र मंडळाचा हा संबंधित आहे पर्यावरण. बेसिकली आम्ही दाखवताना पर्यावरण या विषयावरती ग्रीनरी हा कॉन्सेप्ट ठेवलाय. संकल्पना आतिश फनसे, धर्मेश लिंबाचिया, परत एकदा परशुराम वाजे, उमेश कोकरे, संजय वळवी आणि असे खूप कार्यकर्ता ज्यांची मी नावं पण नाही घेऊ शकत. कार्यकर्ता म्हटलं तर पोटावर मोजा इतके. पण संकल्पना ही जी मांडली गेली आहे गावदेवी प्रगती मित्र मंडळाच्या मागून, त्या माध्यमाचा उद्दिष्ट एकच आहे, जे सध्याचं जे ग्लोबल वॉर्मिंग हे प्रत्येकाच्या तोंडावरती आहे पण त्याच्या कृतीमध्ये दिसत नाहीये. हा देखावा उभा केल्यानंतर जर या बोरवलीकरांनी, मी राज्यासाठी नाही बोलणार, मी तालुका पातळीवरती नाही बोलणार, मी बोलेन माझ्या गावापुरता. जर बोरवलीमधील हरिदासनगरमधल्या एका माणसाने तरी फक्त एक सिंगल झाड लावलं, ते झाड जेव्हा मोठं होईल, फळं देईल आणि त्याच्यापासून घेणारं जे त्यांना फीडबॅक असेल रिगार्ड्स पर्यावरण, इथून केले असेल की आम्ही जो कार्य केलं ते कार्य कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं आणि ही साखळी बनत जाईल. आणि आमचा इंटेन्शन हा देखावा उभा करायचा मागचा एकच आहे की लोकांना साखळी बनवा. मी केलंय, माझ्या मागून माझ्या भावाने करा, माझ्या मित्राने करा आणि काही ना काही मार्फत ऍटलिस्ट एक तरी झाड लावा. सध्या आपली परिस्थिती अशी आहे की डेव्हलपमेंटच्या नावावरती रस्त्याच्या बाजूला, घराच्या बाजूला, रानावनामध्ये पण असलेली झाडं तोडली जातात. झाडं वाचवा, कारण झाडं वाचवाल तर पुढचं आपलं भविष्य टिकेल. प्रदूषण असू दे, पाणी असू दे, ग्लोबल वॉर्मिंग असू दे, हीट असू दे, 40 डिग्रीच्या क्रॉस जाते मुंबई. परिस्थिती भयानक आहे. त्या परिस्थितीपासून जर स्वतःला सांभाळून घ्यायचं असेल तर एक तरी झाड लावा. ऍटलिस्ट तुम्हाला जमत नाहीये,
तुमची मुलं शाळेत जातात, त्या शाळांमध्ये त्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना तरी सहकार्य केलं ना, तर त्यांनी लावलेलं झाड हे काही वर्षामध्ये मोठं होणार आहे. कामाच्या दगदगीत तुम्हाला ते लावायला मिळत नाहीये, पण शाळा आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही नेते आहेत, हे आपल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये ही सगळी कामं करतायत. थोडासा वेळ काढा, एक झाड लावा. थँक्यू. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रत्येक गणपती मंडळाचं वेगळं असं वैशिष्ट्य असेल. आपल्या मंडळाचं असं नाव काय आणि कोणते उपक्रम तुम्ही वर्षभर करता? माझ्या मंडळाचं नाव आहे पल फाउंडेशन आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत पल फाउंडेशन आणि साई कृष्ण मित्र मंडळ आणि जय शानेत मंडळ यांच्यातर्फे मी हे करत असतो. हा माझा दुसरा वर्ष आहे. पण आमच्या गणपतीचं नाव आपण ठेवलं आहे कष्ट करण्याचा विघ्नार्थ. का? त्याचं कारण असं आहे, कितीतरी लोकांना असं आहे की ऑफिसमधून घरातून ऑफिस त्यांना देवाचं दर्शन करायला पण भेटत नाही. म्हणून मी बघा या समोर स्टेशन आहे, तिथून लोक येतात आणि दर्शन करून जातात. त्यासाठी या स्पॉट निवडला आणि यासाठी कष्ट करायचा विघ्नार्थ दिला. एकीकडे मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या मूर्ती प्रसिद्ध असतात, परंतु आपली मूर्ती जरी मोठी असली तरी सुद्धा आपण स्पर्धेमध्ये आहात. का वाटतं आपल्याला की छोटी मूर्ती सुद्धा तितकीच महत्वाची असते? छोटी मूर्तीचं एक वैशिष्ट्य असतं, आपण स्वतःहून जाऊन विसर्जन करू शकतात आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला काही नुकसान होणार नाही. आणि आमच्या ते छोट्या मूर्ती शाडूचर मूर्ती आहे, मोठ्या मूर्ती शाडूचं आणू, पण आता दुसरा वर्ष आहे, हळूहळू आपण त्या शाडूचर मूर्तीवर आणायचा विचार करतो आम्ही सगळं. गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आणि संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, देशाच्या बाहेर पूर्ण विश्वामध्ये एकच आवाज, एकच जयघोष घुमतोय, तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया. सार्वजनिक मंडळामध्ये गणपतीची रेलचाल चालू आहे. सर्वत्र लालबागचा राजा असेल, गणेश गल्ली असेल, प्रत्येक मंडळामध्ये गणेश भक्त गर्दी करतायत. परंतु घरगुती गणपती सुद्धा मागे नाही. घरगुती गणपतीमध्ये सुद्धा आता स्पर्धेचं वातावरण आहे आणि घरगुती गणपती किती मोठे असतात, घरगुती गणपतीमध्ये सजावट किती मोठी असते याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे बघा, मी आता आलोय दहिसरमध्ये बाप्पाची मूर्ती सुबक, छान, सुंदर, आशीर्वाद देणारी बाप्पाची मूर्ती. परंतु मागे जर पाहिलं तर भगवान शंकराचं जे पवित्र धाम आहे, जे 4 धाम आहेत, हे बघा इथे दिसतंय ते केदारनाथ. शंकराचे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ. त्याचा हा उत्कृष्ट देखावा. मी पुन्हा सांगतो की मी एका घरामध्ये आणि एका घरामध्ये घरगुती गणपतीमध्ये इतकं छान असं वातावरण, इतकं छान असं सुंदर असं प्रेझेंटेशन केलंय. हे बघा, केदारनाथला जाताना जी अवघड वाट असते याला खच्चर असं म्हणतात. तिथपासून केदारनाथला जाणारी अवघड वाट, त्याच्यानंतर यमुनोत्री, गंगोत्री आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसते बद्रीनाथ. हे 4 धाम यांनी घरातच साकारलंय. का? कारण की काही गणेश भक्त असतात, त्यांना बाप्पाच्या निमित्ताने देखावा बघायला आवडतो. भरपूर जण असतात, वयस्कर असतात, त्यांना आपल्या संपूर्ण आयुष्यात केदारनाथची चढण चढता येत नाही. म्हणून त्यांच्यासाठी का होईना आपण त्यांच्यासाठी एक छोटासा देखावा करूया असं त्यांच्या मनात आलं. ते म्हणजे मोदी साहेब तुमच्या घराला गणपती आहे, तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला सांगा ही थॉट प्रोसेस कशी होती? आपको कैसा लगा कि नहीं इस बार तो हम जो है बद्रीनाथ और केदारनाथ ही दिखाएंगे? ये साल हम लोग मई महीने में केदारनाथ, बद्रीनाथ 4 धाम जाके आए. इसके लिए हमने ये सोचा था कि इस बार हमको गणपति में यही डेकोरेशन करना है. तो देखिए, आपने खुद जाके वहां पे केदारनाथ देखा, यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ ने घूमा है, तब आपका थॉट प्रोसेस चल रहा था कि नहीं मैं घर पे जाके मेरे ही घर पे ऐसा कुछ करूंगा? नहीं, अचानक घर पे आने के बाद में ये हमने सोचा कि ऐसा करना है, तो इस बार ये ऐसा प्रोग्राम किया. तो देखिए, बहुत सारे लोग हैं वो यूट्यूब करते हैं, गूगल करते हैं. आप खुद जाए, आप प्रैक्टिकल आपने देखा किस तरह से काम हो रहा है, किस तरह से केदारनाथ है, किस तरह से चढ़न है, ये डिटेलिंग अपने अच्छी दी हुई है. लेकिन जब भाविक आपके घर आ रहे हैं तो उनको यकीन आता है कि आपने खुद ने बनाया हुआ है? हाँ, बिल्कुल यकीन आता है. और ये बनाने में काफी मेहनत गया. पिछले 1.5-2 महीने से इसका सब तैयारी चालू था. और ये पूरा प्रॉपर जो बनाया हुआ है, न्यूज़पेपर से पूरा बनाया हुआ है, हाथ से कलर किया हुआ है. ये पूरा जो है पर्यावरण पूरक है, निसर्ग का कोई भी हानि यहाँ पे नहीं हो रहा है. ये भी क्या थॉट प्रोसेस था कि नहीं मुझे प्लास्टिक यूज नहीं करना है, मुझे पोल्यूशन नहीं करना है, मुझे जो भी है प्राकृतिक ही करना है? नहीं, पिछले कई सालों से हम लोग ये मूर्ति भी जो ला रहे वो भी मिट्टी का मूर्ति ला रहे, पीओपी का मूर्ति नहीं ला रहे. और डेकोरेशन भी जितना कर रहे हैं वो सब मतलब यही कर रहे हैं कि जिससे पर्यावरण को नुकसान नहीं हो. चलो, ये तो हमने जान लिया कि इस साल मई महीने में आप केदारनाथ गए थे, इसलिए आपने ये तरह का देखावा किया. लेकिन हर साल मोदी फैमिली में ऐसा कुछ अलग अलग डेकोरेशन होता है? हाँ, हर साल अलग अलग डेकोरेशन होता है. हर साल हाथ से ही बनाया हुआ डेकोरेशन होता है. बस एक आखिरी सवाल आपसे पूछना चाहूंगा कि ये वाकई में लगता नहीं कि घर का गणपति, ऐसा लगता है कोई बड़े पंडाल का गणपति है. कितने लोग इस गणपति को विजिट देने आते हैं? कम से कम 150 से 200 लोग विजिट देने के लिए आते हैं. और आपका गणपती शायद से 1.5 दिन का होता है? हाँ, 1.5 दिन का होता है गणपती. तर 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये 150हून जास्त भाविक या गणेशाचं दर्शन घेतात, कारण की गणपती बाप्पा सोबत असताना एक उत्कृष्ट देखावा सुद्धा मिळतो. मी सुरेंद्र झोटिंगे, MS24 न्यूज साठी.